मित्रांनो, आज तुम्हाला घेऊन आलो आहे मी अशा एका रिसॉर्टवर जे अंबरनाथपासून 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे। माझ्याबरोबर आहे आज माझी बायको कविता आणि मुलगा ताडपण। धमाल मस्ती शांतीसागरमध्ये। इथे ही शांतीसागरला पार्किंगसाठी खूप जागा आहे। इथे स्वतःचे व्हेकल्स असेल तुम्ही इथे पार्किंगला काही टेन्शन नाही। 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, बसेससुद्धा येतात कधी कधी शाळेच्या वगैरे। इथे बसची पण सेवा आहे इथे स्टेशनवरून येण्यासाठी। शांतीसागरच्या बाहेर तुम्हाला असा हा भव्य असा परिसर दिसतो। मुलांना खेळायला गेम्स सुद्धा आहेत आणि ही नारळाची झाडं तुम्ही कोकणात आल्यासारखं फील वाटतं ना। सकाळी आम्ही रिसॉर्टला लवकरच पोहोचलो होतो, त्यामुळे थोडा विरंगुळ्यासाठी आम्ही झोपाळ्याची निवड केली। तर सांगायचं असं की या रिसॉर्टला येण्यासाठी तुम्ही अंबरनाथ स्टेशनला उतरून अंबरनाथ वेस्टवरून रिक्षा पकडावी। मग इथे येण्यासाठी रिक्षाच पर्याय आहे। रिसॉर्टला चालवायला अजून थोडा वेळ आहे म्हणून थोडासा बॅकसाईडला आलो। इथे ही नदी आहे, ही उल्हास नदीच आहे वाटतं। ह्या नदीच्या काठावरतीच हे शांतीसागर रिसॉर्ट आहे। इथे नारळाची झाडं भरपूर आहेत। नारळ आहे, फोडणार कोण? सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रिसॉर्टची एंट्री फी पूर्वी 250 रुपये होती आणि आता 1 एप्रिलपासून ती झाली आहे 350 रुपये। आम्हाला पण हे इथे आल्यावरच समजलं, तसे तुमचे व्हायला नको म्हणून अगोदरच मला माहिती दिली पाहिजे। गेटमधून आत गेल्यावरती आपल्याला दिसतो तो असा वॉटर पार्कचा सुंदरसा परिसर। पण आहे मस्त। आणि इथे आहे लॉकरसाठी जागा। इथे लॉकरसाठी एका लॉकरसाठी 200 रुपये डिपॉझिट आणि 100 रुपये त्याचे रेंट आहे। 200 रुपये आपल्याला जाताना ते परत देतात, पावती दाखवावी लागते त्याच्यासाठी। चला तर मग आता मी घेऊन जातो तुम्हाला या शांतीसागरला फेरफटका मारायला। कुठे आहे, काय आहे, कसे आहे ते बघण्यासाठी चला तर मग माझ्याबरोबर शांतीसागर रिसॉर्ट फिरायला।
रिसॉर्टवर येताना ज्यांना पाण्यामध्ये स्लाइड्स करायला आवडते त्यांनी थोडे सिल्की कपडे वापरावेत, जेणेकरून ते पाण्याबरोबर सरकते. कॉटनचे कपडे घातल्याने ते जास्त होत नाही, सरकत नाही. तर ह्या इथे या अशा एक, ही दुसरी आणि ही तिसरी अशा छोट्या स्लाइड्स आहेत. आणि ह्या इथे आपण जाऊया आता मोठ्या स्लाइड्सकडे. तिथून मोठ्या स्लाइड्सकडे जाऊया आता. पण माझा मुलगा तिकडे मोठ्या स्लाइड्सकडे उभा आहे. इथे आहे वॉटर पार्क आणि त्याच्या शेजारी आहे वेव पूल. हा इथे यांनी कृत्रिम वॉटरफॉल तयार केला आहे, पण अजून चालू नाही आला. थोड्या वेळाने सुरू होईल तो. तर इथून आपल्याला वरून वॉटर पार्कचा पूर्ण परिसर दिसतो. आम्ही सकाळी लवकर आलेलो तेव्हा खूप कमी लोक होती. आता गर्दी भरपूर झाली आहे. जसजसे ऊन वाढते आहे तसतशी गर्दी पण वाढते. सर्वात ही थोडीशी उंचीला जास्त स्लाइड्सवाली साइड्स. ज्या स्लाइड्सवरती तुम्ही जात असाल तर लहान मुलांना घेऊन जाऊ नये, कारण तिकडे पाणी थोडं डीप असतं, खोल आहे. आणि स्लाइडिंग करताना इतरांना कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्या सर्वांनी. आता सुरू होणार वेव पूल टाईम. 5 मिनटं अगोदर अनाउन्समेंट करतात की आता चालू होणार, म्हणून सगळेजण चालले आहेत आता वेव पूलमध्ये.
तर याचं टायमिंग आहे 12:30 ते 12:50, 20 मिनटं वेवपूलचा टाईम आणि दिवसातून 2 वेळा असते. या वयात सुद्धा ते धमाल करतो. बघा असं आयुष्य पाहिजे. असं आयुष्य जगलं पाहिजे. भले वय वाढलं तरी काय फिरू आपण काय आपलंच आहे आता. माहिती काय आता दुपारचे 12:30 1 वाजला. आता इथे रेस्टॉरंट आहे. आतमध्ये बाहेरचं खाणं अलाउड नाही आहे खायला. इथे बाहेर खाऊ शकतो. इथे आपण सकाळी जिकडे हे गार्डन्स वगैरे बघितले तिकडे. आता आपण रेस्टॉरंटला जाऊ. ते हॉटेल आहे. हे तुमचे जे एंट्री फी आता घेतली 350 रुपये ते फक्त वॉटर पार्कचे होते विदाऊट फूड. जेवणाची आता ऑर्डर देतो आहे. बघूया जेवण काय का मागवायचं ते मागव. वॉटर पार्कच्या बाजूला हे नदीच्या शेजारी असं खाण्याचं रेस्टॉरंट आहे. इथे आपण खाऊ शकतो.
जेवून झाल्यावरती परत थोडा वेळ पाण्यात खेळून झाल्यावर आम्ही निघायची तयारी केली, कारण सकाळी लवकरच आलो होतो म्हणून थोडं लवकर निघूया. गरमीच्या दिवसात पाण्यात डुंबायची मजा ती औरच. इथे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध देखील इथे येऊन मजा करतात, धमाल करतात. फक्त एक दिवस आणि एकच दिवस. गरमीचा उकाडा या कावळ्यालाही त्रास देत होता. अशा प्रकारे आजचा हा शांतीसागरचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.